27 फरवरी को अंजन गांव सुरजी स्थित सीताबाई संगाई विद्यालय परीक्षा केंद्र पर कक्षा 10 की अंग्रेजी परीक्षा के दौरान गंभीर अनियमितताओं का मामला सामने आया है, जिससे हंगामा शुरू हो गया है। परीक्षा के बाद उत्तर पुस्तिकाओं की गिनती में 2 कापियों में संदिग्ध रूप से कम उत्तर पाए गए। जांच में एक कर्मचारी की पैंट में 2 उत्तर पुस्तिकाएं छिपी हुई मिली, जिसके बाद उसे हिरासत में लिया गया। आगे की जांच में परीक्षा केंद्र प्रमुख और उप केंद्र प्रमुख की लापरवाही और संभावित मिलीभगत सामने आई है। जिला परिषद माध्यमिक उप शिक्षा अधिकारी रजनी नारायण शिरभटे की शिकायत पर अंजनगांव सुरजी पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। घटना की सूचना मिलते ही शिक्षा विभाग के अधिकारियों ने परीक्षा केंद्र का दौरा कर वरिष्ठ अधिकारियों को रिपोर्ट सौंपी। प्रशासन ने दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई का आश्वासन दिया है। ते पेपर बघितले आणि खोडे सर होते तिथे, त्यांना विचारलं हे पेपर पूर्ण आले का। त्यांनी आम्हाला रिपोर्ट कार्ड दिलं। त्याच्यात मराठी म्हणजे पेपर एकाच विषयाचे होते, पण मीडियम वाईज त्यांनी 3 ग्रुप केलेले होते। मराठी मीडियमचे 1992 पेपर होते, इंग्रजी मीडियमचे 443 पेपर आणि उर्दू मीडियमचे 431 पेपर असे त्यांनी आम्हाला ते दिलं। नंतर मग पेपर आम्ही मोजले तर मराठी मीडियमचे पेपर पूर्ण मिळाले तिथे कस्टडीमध्ये, आणि त्यानंतर उर्दू आणि इंग्रजी मीडियमचे पेपर जेव्हा मोजले त्यात एक पेपर मी मिळाला। तर त्यांना विचारलं, त्याच्यानंतर लगेच एक इसम तिथे आला कस्टडीमध्ये। तर खोडे सरांना विचारलं की बा हे तुमच्या कस्टडीमध्ये काम करतात का। ते म्हणाले हे पेट्या वगैरे उचलण्याचं काम करतात, हमाल म्हणून इथे असतात। मग त्यांनी लगेच तिकडे त्यांना बाहेर पाठवलं, बाहेर कमी मिळाला। तर त्यांना विचारलं, त्याच्यानंतर लगेच एक इसम तिथे आला कस्टडीमध्ये। बाहेर गेल्यानंतर मी तिथे बसलेली होती, मग मी बघितलं, मला ते संशयित वाटले म्हणून मी त्यांना परत आतमध्ये बोलवलं। त्यांनी शर्टाला असं काहीतरी ते करत होते। मग मी म्हटलं तुमचं शर्ट हे असं वर करा। जसं त्यांनी शर्ट वर केलं तर त्याच्यातून पेपर निघाले। ते बघितले ते 2 पेपर होते, उर्दू आणि इंग्रजीचा। आणि मग त्याच्यावर उर्दू आणि इंग्रजीचं तसं एका पुरवणीवर लिहिलेलं होतं उर्दू म्हणून, आणि जे 2 ग्रुपमध्ये एक पेपर कमी मिळाला, त्याच्यामुळे म्हटलं हेच 2 पेपर ते असू शकते। आणि तेवढेच 2 पेपर तर आम्हाला वरून आदेश आला, तेव्हा तो रिपोर्ट वरून असा आदेश आला की ते पेपर कॉपी केस म्हणून तुम्ही बोर्डाला जमा करा। वरिष्ठ अधिकारी प्रीती देशमुखचे आपल्याला आदेश आले। हां, तर त्याचा रिपोर्ट घेतला, सगळ्यांचे जेवढे लोक होते त्यांच्या सर्वांच्या सह्या घेतल्या, आणि त्यानंतर आम्हाला जायला वेळ झाला। तर दुसऱ्या दिवशी सकाळी बोर्डामध्ये अहवालाने ते 2 पेपर सबमिट केले। त्यानंतर आम्हाला काल म्हणजे 28 तारखेला अध्यक्षांचा जे विभागीय अध्यक्ष असते बोर्डाचे, त्यांचं पत्र आलं, आदेश आला की तुम्ही गुन्हा नोंदवा। म्हणून आता गुन्हा इथेच नोंदवायचा। मग आम्ही गुन्हा दाखल केला। हां, किती लोकांचे नाव आहे या गुन्ह्यामध्ये? गुन्ह्यामध्ये जिथे उपस्थित होते सर्वांचेच नाव, म्हणजे किती नावं टाकले या रिपोर्टमध्ये? गुन्ह्यामध्ये जे कस्टडियन असतो परिरक्षक DC 28ला ते गटशिक्षण अधिकारी जे आहे अंजनगाव सुरजीचे खोडे सर, आणि सुशील कुमार, त्यांची संपूर्ण जबाबदारी असते। पेपर पोलीस स्टेशनमधून जे प्रश्नपत्रिका आणि तर उत्तरपत्रिका पोस्ट ऑफिसला जमा करणे इथपर्यंतची संपूर्ण जबाबदारी त्यांची असते। म्हणून ते संशयित म्हणून त्यांना एक आम्ही दोषी ठरला, आणि तिथे जो इसम बाहेरचा जो होता तो आलेला अनिल हाडोळे सांगितल्यानंतर त्यांनी, तर त्याचा जो पेपरच मिळाले आम्हाला, त्यामुळे ते पेपर आम्ही आमच्या ताब्यात घेतले होते आणि नंतर बोर्डात जमा केले। सुशील कुमार अभ्यंकरचा काय रोल? ते पण त्यांच्यासोबत आलेले होते, हाडोळेंच्या सोबत बाहेर जाऊन आतमध्ये आलेले होते सोबत। हे अभ्यंकर हे कोण आहे? ते अभ्यंकर काय, याचं पद काय? ते त्यांनी खाडे सरांनी सांगितलं होतं की ते आमचे शिक्षक आहे आणि कस्टडीमध्ये उपपरिरक्षक म्हणून काम करतात। सर, मॅडम आपल्यासोबत